सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपऱ्या शिथिल, डोळे अलगद मिटलेले, हनुवटी जमिनीला समांतर असेल. श्वासाची जाणीव, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्गशुद्धी, कपालभाती 15 ते 20 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. याकरिता आहे तो श्वास सोडून द्यावा. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत आणि प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. जोडलेले हात आणि कपाळ जमीनवर. संपूर्ण भक्तिभाव मनामध्ये. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी, या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमंडल. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. शुभ सकाळ. करणार आहोत मेरुदंड वज्रासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले सरळ समोर, हात शरीराच्या जवळ असतील. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करूया. त्याचा हात डाव्या पायाची मांडीवर लावून घ्यायचा आहे. दोन्ही हात आपले डाव्या पायाची मांडीवर असतील. कमरेतनं पुढे झुकायचं. कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. वर यायचंय आणि उजव्या बाजूने मागे वळून कपाळ जमिनीवर. आपल्या पाठकड्याला एकदाच आपण बेंड ट्विस्ट देतोय. सुरुवात करूया थोडीशी डायनॅमिक हालचाल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुढे झुकायचंय. पुन्हा श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत उजव्या बाजूने खाली वळून कपाळ जमिनीवर. पुन्हा श्वास घेत वर. असं श्वासाशी आधारित आपला आपण सुरू करायचंय. सुरुवात करूया. 1 2
3 4 5 6 उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला. आता सुरुवात करूया. उजव्या बाजूने 1 2 3 4 5 6 मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही पाय जोडलेले, पाठीचा कणा सरळ. उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे स्वतःकडे खेचून घ्यायचं. आता डावा पायाचं पाऊल अगदी स्थिर आहे आणि उजवा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त उजवीकडे, बरोबर. आणि मग मध्यभागी पुन्हा एकदा उजवा पाय श्वास घेत घेत उजवीकडे घेऊन जाऊया. श्वास घेत घेत उजवीकडे जमिनीला घासत घासत, बरोबर. श्वास सोडत मध्यभागी. आपण ही कृती काय केली, जेव्हा आपण पाऊल स्वतःकडे खेचतो तेव्हा आपला गुडघा हा जो आहे हा लॉक होतो. गुडघ्यासाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर आपले पोटऱ्यांचे स्नायू सुद्धा थोडेसे तिथे ताण आणि दाब येतो. अजून एकदा करूया. श्वास घेत घेत उजवा पाय उजवीकडे आणि श्वास सोडत मध्यम. उजवा पाऊल रिलॅक्स, डावं पाऊल आता स्वतःकडे खेचून घ्यायचंय आणि सुरुवात करूया. श्वास घेत घेत डावा पाय डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. दोन्हीदा कृती. श्वास घेत घेत डावा पाय डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं, पाऊल सरळ करायचंय आणि थोडस पाऊल आता स्वतःकडे खेचायचंय आणि जमिनीकडे, स्वतःकडे वर, जमिनीकडे खाली, स्वतःकडे वर, जमिनीकडे खाली. स्वतःकडे वर खेचायचंय पाऊल आणि मग खाली. मध्यभागी थांबायचं आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे. 1 2 अगदी सावकाश, 3 अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 3 मध्यभागी येऊन थांबा. आता आपण थोडीशी गुडघ्याची सूक्ष्म व्यायाम करत आहोत. काय करायचं, दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस, दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर ठेवायचं. आपली हाताची मूठ वळवायची, अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोटं अशी घट्ट मूठ वळवायची, बरोबर. आणि ती आपल्या गुडघ्याच्या इथे ठेवायची. बघा यावर मध्ये, आपल्या गुडघ्याच्या बरोबर मध्ये, फक्त जमिनीला हात नाही टेकवायचे, आपल्या गुडघ्याच्या बरोबर मध्ये ठेवायचे. आणि आता आपल्याला थोडस प्रेशर आणायचंय त्या हाताची मुठीवर. आपले गुडघे जे आहेत त्याच्यावर थोडस दाब द्यायचा आहे, एकमेकांच्या जवळ असं घट्ट घट्ट ताणायचंय 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 आणि मग रिलॅक्स रिलॅक्स. आपल्या हाताच्या मुठींना आपल्या गुडघ्याच्या आधाराने असं घट्ट घट्ट ताण द्यायचा आहे. थोडासा ताण ताण दाब 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 द्यायचा आपल्याला आणि रिलॅक्स रिलॅक्स. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपल्या गुडघ्यांच्या वाट्यांवरती जो प्रेशर येतो तो पुन्हा एकदा त्याची जाणीव करून घेऊया. पुन्हा एकदा गुडघ्यांवरती दाब दाब दाब, जास्तीत जास्त अशा एकमेकांच्या जवळ घट्ट एक असं आणायचा प्रयत्न करायचा आणि मग रिलॅक्स रिलॅक्स. हाताची मुठी सोडून द्यायच्या. आता दोन्ही हातांचं आपल्याला असं बोटांचं अशी चिमूट करायची, पहिलं बोट आणि अंगठा. आणि आता ती उजव्या गुडघ्यावर ठेवायचं, उजव्या गुडघ्यावर. आणि थोडीशी उजव्या गुडघ्याची वाटी जी आहे ती अशी वर खाली करायची. थोडेसे पाय लांब करते म्हणजे तुम्हाला दिसेल. थोडीशी वाटी जी आहे ही वर खाली या प्रकारे अशी करायची. हा, गुडघ्याची वाटी दोन्ही हातांनी, हा दोन्ही हातांनी. हा बरोबर. बघा तिथे कसं तुम्हाला काहीतरी जाणवत असेल, त्याकडे लक्ष.
आणि मग थोडस गोलाकार फिरवायची, क्लॉकवाईज गोलाकार फिरवायची. हे अगदी सोप्या कृती आहेत, पण ह्यांचे लाभ जे आहेत हे अतिशय आपल्याला लॉंग टाइम मिळतात. आणि अँटी क्लॉकवाईज थोडस फिरवून घ्यायचं. बरोबर. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा हीच हाताची चिमूट, म्हणजे जेवढी आपली गुडघ्याची वाटी आहे तेवढं आपण ऍडजस्ट करायची चिमूट. आणि मग पुन्हा एकदा थोडस वर खाली डाव्या पायाचा गुडघा, गुडघ्याची वाटी जी आहे थोडीशी अशी वर खाली करायची. आणि मग क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला फिरून घ्यायचं. आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला फिरून घ्यायची. हा बरोबर. आणि आता आपण करणार आहोत पामिंग. आपल्या दोन्ही हातांचे तळवे जे आहेत हे गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचे. दोन्ही पाय जुळवून घ्या, दोन्ही हाताचे तळवे गुडघ्याच्या वाटीवर. आणि आपण घर्षण कसं करतो आपल्या हातांचं, तसंच आपल्याला गुडघ्याच्या वाट्यांवर घर्षण करायचं. आणि थोडेसे वर खाली आपल्याला असे त्या वाट्या ज्या आहेत त्या हाताच्या आधाराने, म्हणजे आपल्या हाताच्या तळव्याच्या आधाराने थोडंसं त्यांना घर्षण करायचं. पूर्णपणे पोटऱ्या आपल्या जमिनीवर राहू देत, नकळत त्या अशा वर उचलल्या जातात. पोटऱ्या जमिनीवर, पाय अगदी रिलॅक्स, आणि फक्त आपण घर्षण करतोय. आणि मग थोडंसं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आपलं आपण पुन्हा एकदा फिरून घ्यायचं. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. घरी बघा, जर ओल्ड एज म्हणजे आपले थोडेसे म्हातारे आई बाबा किंवा आजी आजोबा असतील तर तुम्ही त्यांना हे करायला सांगू शकता. गुडघेदुखीचा त्रास होतो, थंडीचे दिवस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्रास होतो, तर ह्या कृती अगदी सोप्या आहेत, घर बसल्या आपण करू शकतो. आणि आता काय करायचंय, पुन्हा दोन्ही हात आपल्या गुडघ्यांच्या इथे ठेवायचे या प्रकारे बाजूला. आणि पुन्हा एकदा आपल्या हाताच्या आधाराने गुडघे एकमेकांच्या जवळ असे आणायचे, दाब द्यायचे त्यांना, दाब दाब दाब. आणि मग रिलॅक्स या प्रकारे. पुन्हा एकदा करूया. दोन्ही गुडघे आपले हाताच्या आधाराने एकमेकांच्या जवळ आणायचे, दाब दाब दाब, रिलॅक्स. अजून एकदा गुडघ्यांच्या जवळ आणायचे हाताच्या आधाराने, त्यांना दाब द्यायचा आणि रिलॅक्स रिलॅक्स. आणि एकदा आता नी रोटेशन करून घेऊया, म्हणजेच आपल्या हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली आणि उजवा गुडघा गोलाकार फिरून घ्यायचा. 1 2. जेव्हा आपण पाऊल हे पूर्ण पाय गुडघ्यापासूनच पुढे रोटेशन करतो तेव्हा आपोआप आपल्या गुडघ्याला सुद्धा रोटेशन मिळतं अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. कृती थांबूया. उजवा पाय खाली. हीच कृती डाव्या बाजूने. आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली असेल. आणि आता सुरुवात करूया. गुडघ्यापासूनचा पुढचा पाय गोलाकार फिरवायला. 1 2 3. विरुद्ध बाजूने. 1 2 3. सावकाश डावा पाय खाली आणि साधी मांडी घालायची. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे आपल्या स्क्रीनच्या दिशेला असतील. आणि आता हाताचे पंजे जे आहेत हे मनगटापासून खाली आणि वर, खाली वर, खाली वर, बरोबर, खाली वर. आता हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. आणि जसं गाडीचं वायपर फिरतं तसं आपल्याला आपल्या हाताचे पंजे जे आहेत हे एकदा उजवीकडे, मध्यभागी, मग डावीकडे. बरोबर, मध्यभागी. तसं गाडीचं वायपर फिरतं. पूर्ण हात न हलवता फक्त मनगटापासून आपले हाताचे पंजे एकदा उजवीकडे आणि डावीकडे. बरोबर. एकदा उजवीकडे, सावकाश कृती, डावीकडे, बरोबर, उजवीकडे डावीकडे, मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही हात आता पुन्हा एकदा हाताचे तळवे स्क्रीनच्या समोर असतील. हाताच्या बोटांमध्ये ताण द्यायचंय, जास्तीत जास्त ताण ताण ताण. आणि मग अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट फोल्ड करायचे, घट्ट मूठ वळवायचे. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. हाताची मूठ सोडून घेऊया. दोन्ही हात आता तळवे जे आहेत हे सिलिंगला समांतर, दोन्ही हात फोल्ड करूया. दोन्ही कोपऱ्या समोरून जॉईंट आणि शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2. सलग कृती करण्याचा प्रयत्न. 3.
अँटी क्लॉकवाईज पुन्हा दोन्ही कोपरा समोरून जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. इथे थांबूया. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. वाढीव आपल्या पूर्णपणे खांद्यापासून हाताच्या बोटांपर्यंत, त्याकडे लक्ष. आणि इथूनच पुढे आपण करूया नेक रोटेशन क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे, हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची. आणि आता सुरुवात करूया. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यमार्गी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, अगदी सावकाश कृती उजवीकडे पुढे. अँटी क्लॉकवाईज आपण पुन्हा शेवटचा राऊंड. सावकाश मान डावीकडे पाठीमागे आणि उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं, डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सोडत सावकाश मान सरळ. छान. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. मान मागे साईड सरकवूया, विश्रांती. आता आपण अर्धमत्स्येंद्रासन बघणार आहोत, पण ह्याचं पण आपण बेसिक कृती बघणार आहोत अर्धमत्स्येंद्रासनची. पुन्हा एकदा हे डायबिटीज प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आसन आहे. हे एकमेव आसन आहे अर्धमत्स्येंद्रासन की जे एका गुरुच्या नावाने प्रचलित आहे. तुम्हाला माहिती असतील नाथ संप्रदायाची जी परंपरा आहे, आदिनाथ गुरु म्हणजे शंकरापासूनची जी परंपरा पुढे चालत आलेली आहे, तीच पुढे मत्स्येंद्रनाथ म्हणजे हे जे नाथ संप्रदायाचे गुरु आहेत त्यांनी त्यांच्या नावाने हे आसन प्रचलित आहे. अशी ह्याच्या मागे पण एक फार मोठी गोष्ट आहे, तर ती मी थोडा वेळ घेत नाही, फक्त तुम्हाला एक आयडिया असावी म्हणून मी सांगते. तर त्यांनी हे आसन कसं करायचं हे आधी बघून घ्या. पुन्हा एकदा हे ऍडव्हान्स आसन आहे, अगदी आपल्याला सावकाश आणि व्यवस्थित करायचंय. आपण बेसिक करणार आहोत. जो आयडियल जी पोश्चर आहे ती ऍडव्हान्स पोश्चर आहे. थोडंसं आपल्याला आपली शारीरिक क्षमता ओळखायची असते आणि त्याप्रमाणे करायचं असतं. तर मी तुम्हाला एक दाखवते की तो म्हणजे जो ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे तो कसा केला जातो. पण आपण शक्यतो आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे आपण कृती करणार आहोत. तर सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते की त्याची आयडियल स्थिती कशी आहे अर्धमत्स्येंद्रासनची. तर इथे दोन्ही पाय आपल्याला जुळले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ असतील. सुरुवातीला आपण बघा वक्रासन केलं होतं, आठवत असेल तुम्हाला तर. आपण उजवा पाय फोल्ड करतो आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याशी लावतो. आपण वक्रासन केलं होतं, आठवत आहे. आणि मग हात आपण असा विरुद्ध बाजूने खाली या साईडला नेतो. तर त्याची ही पुढची ऍडव्हान्स कृती आहे, मी दाखवते तुम्हाला. ते उजवा पाय आपण फोल्ड केला, त्याचं पाऊल जे आहे हे आता आपल्याला गुडघ्याच्या बाजूला न ठेवता पलीकडे ठेवायचं या प्रकारे. आणि डावा पाय जो आपला खाली आहे तो फोल्ड करायचा आणि त्याची जी टाच आहे ती उजव्या सीटच्या खाली. उजवा पाय आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर उजवा जो हात आहे हा मागे असेल, जिथे आपला सीटचा भाग आहे, सीट पासून थोडस 2 ते 3 इंच लांब, जे आपण वक्रासनामध्ये करतो सेम कृती आहे. फक्त पुढची जी कृती आहे, हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि उजव्या पायाचं पाऊल पकडायचं. सॉरी पाऊल नाही, घोटा म्हणजे अँकलचा भाग पकडायचा उजव्या पायाचा. आणि उजवा हात जो मागे आहे, आधी उजव्या साईडने मागे वळायचं, मागची भिंत बघायची आणि उजवा हात जो मागे आहे आधारासाठी तो काढून घेऊन डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा. आता हे झालं मत्स्येंद्रासन, अर्धमत्स्येंद्रासन. तर एवढं जर आपल्याला समजा थोडेसे आपल्याला लिमिटेशन असतील, आपल्याला पूर्ण हात आपल्याला असा घोटा पकडता येत नसेल, तर आपण काय करणार आहोत, हात असाच ठेवायचा. उजवा हात जो सीटच्या जवळ आहे तो तसाच ठेवायचा. फक्त जो आपण हात असा विरुद्ध बाजूने जे पाऊल पकडलं किंवा घोटा पकडलाय तसं न करता आपण आपल्या हातांची नमस्कार स्थिती करायची या प्रकारे. आणि डाव्या हाताचा जो कोपर आहे तो गुडघ्याला लावायचा, उजव्या गुडघ्याला. आणि मग उजव्या साईडने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा.
ही अगदी बेसिक कृती आहे. म्हणजे इथे पुन्हा एकदा आपल्या पोटाच्या इथे पाठकाण्याच्या इथे आपल्याला पीळ मिळतो आणि जे आपल्याला लाभ असे हात करून मिळतात तेच लाभ आपल्याला इथे पण मिळणार आहे. सेम कृती आहे, फक्त आपण ही थोडस व्हेरिएशन आहे प्रत्येकाला जमण्यासाठी. आता हेच तुम्हाला मी विरुद्ध बाजूने सुद्धा दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे कसं दिसतं. विरुद्ध बाजूने करताना डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे, उजवा पाय फोल्ड करून त्याची टाच डाव्या सीटच्या खाली असेल, डावा हात मागे, उजव्या हाताने विरुद्ध बाजूने डाव्या पायाचा घोटा पकडायचा, डावा हात जो मागे आहे तो काढून उजव्या पायाच्या मांडी आणि डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. मागून हे अशा प्रकारे दिसतं, पण आपण व्हेरिएशन थोडस बेसिक कृती करणार आहोत. हाताची अशी स्थिती न घेता नमस्कार स्थिती घेणार आणि डाव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. म्हणजे पाठीचा कणा आपल्याला शक्यतो सरळ ठेवायचा, तो कुठेही जास्त मागे किंवा पुढे न झुकवता मध्यभागी ठेवण्याचा प्रयत्न. आसन सोडताना प्रथम मान मध्यभागी, हातांची स्थिती सोडायची, जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ, मग दुसरा पाय सरळ आणि विश्रांती. ठीक आहे, करूया आपण, प्रयत्न जरूर करावा. बरं, आता ह्याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, उदर म्हणजे पोटाचा हर्निया म्हणा किंवा अल्सर, अपेंडिक्स, कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल तर त्याने ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर पाठीची दुखणे असतील, पाठीच्या मणक्यांमध्ये किंवा कमरेच्या मणक्यांमध्ये गॅप असेल तर ही कृती करणं टाळायचं. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कडा सरळ, उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे जाऊ. हा, बरोबर. आणि मग डावा पाय फोल्ड करूया, त्याची टाच उजव्या सीटच्या खाली. हा, बरोबर. उजवा पाय आपला आपण एकदम व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे. तो नकळत थोडासा असा आडवा होतो किंवा थोडासा असा झुकला जातो, तसं न करता व्यवस्थित सरळ करून ठेवायचा आहे. ओके, उजवा हात मागे जाऊ देत. उजवा हात मागे म्हणजे आपल्या सीटच्या, जो पाय आपण फोल्ड केलाय तोच हात आपल्याला मागे न्यायचा. आणि आता बघूया, प्रयत्न करून डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन उजव्या पायाचा आपल्याला अँकल पकडता येतंय का बघून घ्या. विरुद्ध बाजूने अपोजिट साइड. ठीक आहे, ठीक आहे. आपण तो हात तसा नको नको करूया, आपण ते टाळूया. आपण काय करूया, दोन्ही हाताची नमस्कार स्थिती घ्या, मध्यभागी या, दोन्ही हात जोडून घ्या या प्रकारे आणि डाव्या कोपराचा स्पर्श उजव्या गुडघ्याला करा आणि मग नमस्कार स्थितीमध्ये. हा, बरोबर बरोबर. आणि आता उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आता इथे बघा, पूर्णपणे आपल्या कमरेच्या ठिकाणी पोटाच्या इथे ट्विस्ट येतो, ताण दाब मिळतो. बरोबर, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आणि उलट चाल करताना प्रथम मान मध्यभागी येईल, हातांची नमस्कार स्थिती सोडून द्यायची, डावा पाय प्रथम सरळ करूया, मग उजवा पाय, थोडा वेळ विश्रांती. हे डायबिटीस प्रतिबंधात्मक का मानलं जातं, कारण की जिथून डायबिटीसच्या ग्रंथी, इन्शुलिन जे तयार होतो, ग्लुकोज जे तयार होतं, तिथे आपल्याला ताण मिळतो, वक्रता मिळते, तिथे स्पीड सुद्धा आणि प्रेशर सुद्धा येतं, स्ट्रेस सुद्धा होतं, म्हणून हे डायबिटीस प्रतिबंधात्मक मानलं जातं. तर ही स्मृती विरुद्ध बाजूने, पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. बरोबर, उजवा पाय खालून फोल्ड करायचा, डाव्या सीटच्या खाली त्याची टाच असेल. आणि आता दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये, उजव्या हाताचं कोपर जे आहे हे डाव्या गुडघ्याला लावून घ्यायचंय आणि दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर, आणि डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने डोळे अलगद मिटून घेऊया. आणि आता विरुद्ध बाजूने आलेला कमरेच्या ठिकाणी, त्याचबरोबर पोटाच्या इथे ताण दाब आणि ट्विस्ट पीड, त्याची जाणीव. बरोबर, आणि उलट चाल करताना प्रथम मान मध्यभागी येईल,
हातांची नमस्कार स्थिती सोडून द्यायची. जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ, उजवा पाय सरळ, मग डावा पाय आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. पूर्णपणे या आसनाचा जो काही परिणाम झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि ह्याला पूरक असं आपण आता करणार आहोत गोमुखासन. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याची पाऊल डाव्या सीटच्या जवळ. खालून डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. बरोबर. जो पाय खाली आहे मग उजव्या गुडघ्यावर प्रथम डावा हात येईल, डाव्या हाताचा तळवा, आणि मग उजवा हाताचा तळवा. नाही समजलंय का? ठीक आहे, संतोष सर तुम्हाला दाखवते मी. दोन्ही पाय समोर असे ठेवायचे, उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या मांडीचे येते. फोल्ड म्हणजे आडवा करायचा, आडवा आडवा. उभा नका करू, नाही नाही तसं नाही, वरून घ्या, डाव्या पायाच्या वरून घ्या. हे बघा, आता हा माझा उजवा पाय, आपला उजवा पाय सरळ आहे, तो आपल्याला आडवा म्हणजे थोडस फोल्ड करून समोरून फोल्ड करायचा. हा बरोबर बरोबर. आणि मग खालून डावा पाय, खालून डावा. हा बरोबर बरोबर, ठीक आहे. हा, आता जो पाय आपला खाली आहे, डावा पाय आपला खाली आहे आणि उजवा गुडघा वर आहे, मग उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा येईल आणि मग उजव्या हाताचा गुडघ्या वर ठेवायचा असं. म्हणजे दोन्ही हातांची जी बोटं आहेत ती जमिनीच्या दिशेने असतात. हा हा बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ स्थिर थांबण्याचा प्रयत्न. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. आपण गोमुखासन आता 1-2 दिवसापूर्वी मला असं वाटतं पाहिलं होतं. डोळे अलगद मिटून घेऊया. पाठीचा कणा आपला नैसर्गिक इथे पुन्हा एकदा सरळ राहतो. हे मेडिटेटिव्ह आसन सुद्धा मानलं जातं गोमुखासन. जाणीव श्वासाची. आपल्या संपूर्ण कृतीबंध आपला आपण तपासून पाहायचा आहे बंद डोळ्यांनी. आणि आता करणार आहोत बद्ध हस्त गोमुखासन. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे आणि तो मागे फोल्ड करायचा. मग डावा हात खालून मागे न्यायचा आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न, किंवा नॅपकिनची एखादी घडी करून तुम्ही ही कृती करू शकता. बरोबर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे, मान मध्यभागी, कुठेही पुढे किंवा मागे न झुकवता सरळ ठेवायचे, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करूया आणि पुन्हा एकदा आपला संपूर्ण आकृतीबंध आपला आपण तपासायचा आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. हे सुद्धा डायबेटीस प्रतिबंधात्मक मानलं जातं गोमुखासन. आणि उलट सार करूया. सावकाश प्रथम डावा हात गुडघ्यावर येईल, मग वरून उजवा हात, आणि जो पाय खाली आहे डावा पाय प्रथम सरळ करूया, मग उजवा पाय. बरोबर. तर हीच कृती आपल्याला विरुद्ध बाजूने सुद्धा करायची आहे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता डावा पाय आपल्याला आडवा करायचा आहे आणि त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या सीटच्या जवळ येईल आणि मग खालून उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. दोन्ही पावलं जी आहेत ती आपली अपोजिट साइडने सीटच्या जवळ येतात. ठीक आहे. आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा येईल आणि मग डाव्या हाताचा तळवा. हातांची बोटं जमिनीच्या दिशेने असतील. पाठीचा कणा सरळ. आणि आता इथे आपण थोडीशी एक डायनॅमिक कृती करणार आहोत. श्वास घेत आपल्याला मान वर न्यायची आहे आणि श्वास सोडत कपाळ आपल्या हाताच्या घडीवर टेकवायचं. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता करणार आहोत बद्ध हस्त गोमुखासन. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला आणि तो मागे फोल्ड करायचा. खालून आपल्याला उजवा हात घेऊन जायचा आहे आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला, मान मध्यभागी, सरळ बघायचा आहे.
आणि मग डोळ्यालगत मिटून घ्यायची आहे. आणि आता विरुद्ध बाजूने आता बघा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला उजव्या हाताने ही पकड घेता आलेली चांगली आहे की डाव्या हाताने, कुठल्या हाताने आपल्याला सहज जमतंय. हा प्रत्येकाचाच एक भाग असतो की कोणाला उजव्या साईडने जमतं, कोणाला डाव्या साईडने. ठीक आहे. उलट चाल करताना प्रथम डावा हात, मग उजवा. ठीक आहे. डोळे बंद, थोडा वेळ स्थिर. आणि जो पाय खाली आहे म्हणजे उजवा पाय प्रथम सरळ करूया आणि मग डावा पाय. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. विश्रांती. आणि सावकाश आता दंड स्थितीमध्ये येऊ. उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि आज आपण करणार आहोत सर्वांग पुष्टी आसन. तर हे कसं करायचं, आपण चक्की चालन करतो ना बैठक स्थितीमध्ये, तसंच ही कृती आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे या प्रकारे. एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडायचा. डोक्याच्या दिशेने हात वर न्यायचे आणि मग सुरुवात करायची खालून वर यायला. बघा या प्रकारे हाताची पकड पूर्णपणे जमिनीवर जाऊ दे, म्हणजे हे सर्वांग पुष्टी आसन होतं. ठीक आहे. उजवीकडून डावीकडे जेव्हा आपण हाताचा पकड घेतो ती जास्तीत जास्त जमिनीकडे येण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. सुरुवात करूया. एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडायचा आहे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, आधी मध्यभागी या. हा. आणि तर सुरुवात करूया आपण उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. सुरुवात करूया. एक, हाताची पकड जाऊ दे जमिनीच्या दिशेने. दोन, अगदी सावकाश कृती. तीन. हा. पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचं. 3 वेळा झालं की आता आपण ज्या हाताने मनगट पकडलं होतं आता विरुद्ध साईडने पकडा. दुसऱ्या हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडा. आणि हा बरोबर हाताची मूठ वळवायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने तसेच होते. आणि आता डावीकडून उजवीकडे. एक, दोन आणि तीन. कृती थांबवायची. 3 वेळा झालं की दोन्ही हात खाली येऊ. आपण अगदी 3-3 वेळेला घेतोय कारण की आपल्याला सवय नसते, चक्कर विकर येऊ शकते, म्हणून आपण 3 वेळेला घेतो. दोन्ही पायांमधलं थोडंसं अंतर कमी करा. आणि आता बघा अजून एक कृती दाखवते आपल्याला. स्विंग जसं आपण दोन्ही पाय जुळलेले ठेवताना स्विंग केलं होतं, आज आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. आणि बघा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि मग खाली या प्रकारे. एक, हा, दोन. बरोबर. बरोबर. स्विंग करायचं आपल्याला. हात जे आहेत हे दोन्ही हाता पायांच्या पलीकडे न्यायचे असे मधून. ठीक आहे. हा बरोबर. अगदी सावकाश करा, एकदम सावकाश. सावकाश. स्पीड थोडासा कमी करा. मध्यभागी या सगळ्यांनी. मध्यभागी या. आपण श्वासाशी आधारित करूया म्हणजे आपला स्पीड जो आहे हा मेंटेन राहील. श्वासाशी आधारित करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि आता श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. सावकाश मध्यम. हा बरोबर. बरोबर. अवकाश मध्यभागी. पायांमधलं अंतर कमी करायचंय. थोडा वेळ विश्रांती. आता दोन्ही पाय पुन्हा जुळलेले ठेवायचे. आपण करणार आहोत ताडासन श्वसन. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो फोल्ड करून मागून डाव्या खांद्यावर येईल. बरोबर. मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो फोल्ड करून उजव्या खांद्यावर मागून. बरोबर. नजर आपली समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता आपल्याला श्वास घेत टाचा वर उचलायचे आहे आणि श्वास सोडत खाली. हा बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. टाचा जमिनी. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली.
बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे. विश्रांती. आणि आता करूया आपण वृक्षासन आणि मग सूर्यनमस्कार. वृक्षासनासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. बरोबर. बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाहीये. भिंतीला टेकून उभं काही हरकत नाही. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या सरळ घ्यायचे, खांद्यातनं सरळ करायचे. आणि मग डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. वृक्षासन संपूर्ण आपल्या शरीराला उभ्या कक्षेमध्ये खेच मिळतो. घरी लहान मुलं असेल त्यांना आवर्जून करायला सांगावं. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. खूप छान दिसतंय सगळ्यांचं. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. छान, खूप सुंदर. आणि उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ येतील. सावकाश खाली, उजवा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. डाव्या पायावर संपूर्ण शरीराचा भार येतो. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. बरोबर. मनाने समोर एखादा बिंदू स्थिर करायचा, तिथे आपली नजर स्थिर करण्याचा प्रयत्न. आणि मग दोन्ही हात खांद्यातनं सरळ आणि मग डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे आणि दोन्ही हात जोडलेले. बरोबर. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. उत्साह वाढवणार, त्याचबरोबर आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढते, आपला कॉन्फिडन्स वाढतो जेव्हा आपण वृक्षासनाची प्रॅक्टिस करतो त्यावेळेला. खूप छान. आणि आता एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हात अजून वरच्या दिशेने काढले जातात आणि संत गतीने श्वास सोडून देऊया. छान. उलटचाल करूया. सावकाश दोन्ही हात खांद्यातनं सरळ येऊ दे आणि मग हळूहळू खाली. पाय सरळ, डावा पाय. विश्रांती. सूर्यनमस्कार. त्यासाठी मॅटच्या पुढे उभं राहूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. आज आपण श्वासाशी आधारित सूर्यनमस्कार करणार आहोत. एक आहे तो श्वास सोडून द्या, नमस्कारासन. 2 श्वास भरून घे, हस्त उत्तानासन. 3 श्वास सोडत हळूहळू पुढे झुकायचं आहे, हस्त पादासन. 4 श्वास घेत उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन. बरोबर. 5 श्वास सोडत डावा पाय मागे, पर्वतासन. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, अष्टांगासन. 7 श्वास भरून घेत भुजंगासन. 8 श्वास सोडत पर्वतासन. 9 श्वास भरून घेत उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय पुढे, हस्तपादासन. 10. 11 श्वास घेत हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, श्वास घेत आणि श्वास सोडत नमस्कारासन. 12. अजून एक करून घेऊया. ओम भास्कराय नमो नमः. 1 श्वास भरून आहे तो श्वास सोडून घेऊया. 2 श्वास भरून घेऊया. 3 श्वास सोडून घेऊया. 4 श्वास घेत डावा पाय मागे, श्वास सोडत 5. 6 श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे.
7 श्वास भरून घ्यायचा, 8 श्वास सोडायचा आहे, 9 श्वास घेत डावा पाय पुढे, बरोबर, श्वास सोडत उजवा पाय पुढे, 10 श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, 11 आणि श्वास सोडत 12. नमस्कार. मुखधोती. बैठक स्थितीमध्ये यायचंय आणि मग एका कुशीला वळून शयन स्थिती, पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आता उजव्या कुशीला वळायचंय. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आणि उजव्या दंडावर आपल्या डोकं ठेवायचंय, डावा हात आपल्या शरीरावर. उजव्या कुशीला वळायचं आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, पायावर पाय, डावा हात आपल्या शरीरावर. आणि आता उजवा हात जो आपल्या डोक्याच्या दिशेने वर आहे त्याचा स्टँड करायचा आहे आणि त्याच्यावर आपलं डोकं ठेवायचं. हात फोल्ड करायचा, बरोबर, आणि हाताच्या तळव्यावर आपलं डोकं. आता ही झाली आपली शयन स्थिती, म्हणजे भगवान विष्णू जसे शयन शेषावर झोपून जशी शयन स्थितीमध्ये विश्रांती घेतात तशी ही आपली स्थिती आहे. आणि आता डावा हात जो आपल्या शरीरावर आहे तो समोर आणायचा आहे, छातीच्या समोर आधारासाठी. डावा हात समोर. आणि आता जो पाय आपला वर आहे, डावा पाय आपला वर आहे, बरोबर, उजवा पाय आपला खाली आहे. डावा पाय आता आपल्याला फोल्ड करायचा आहे, छातीच्या जवळ आणायचा आहे आणि मग तो पुन्हा सरळ करायचा, बरोबर, फोल्ड सरळ, हा, फोल्ड सरळ, बरोबर. आणि आता डावा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे, पुढे मागे, बरोबर, पुढे मागे, मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता डावा पाय आपल्याला जास्तीत जास्त वर न्यायचा आहे आणि मग खाली, वर खाली, सावकाश, वर खाली, वर, बरोबर करताय, खाली. आणि आता पाय जास्तीत जास्त वर घ्यायचा आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करा. अंगठा किंवा पोटरीच्या खाली आधार दिला तरीही चालेल, पोटरी गुडघा त्याच्या खाली आधार दिला तरीही चालेल. आता याला म्हणतात अनंतासन. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न, पोटरीच्या खाली आधार दिला तरीही चालेल. आणि उलट चाल करताना हाताची जी पकड आहे ती सोडून द्यायची. सावकाश डावा पाय खाली, डावा हात खाली, उजवा हात पुन्हा डोक्याच्या दिशेने सरळ करायचा. डोकं सावकाश उजव्या हाताच्या दंडावर ठेवायचं आणि मग विश्रांती, पाठीवर पडून विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. डाव्या कुशीला वळायचं आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा सरळ, डाव्या दंडावर आपलं डोकं ठेवायचंय. आणि आता डाव्या पायावर आपला उजवा पाय असेल आणि उजवा हात आपल्या शरीरावर, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये, बरोबर. आणि मग आता आपण डावा हात फोल्ड करूया, त्याचा स्टँड करायचा आणि त्याच्यावर आपलं डोकं, बरोबर. उजवा हात समोर असेल आता आपल्या छातीच्या समोर आधारासाठी. आणि आता आपल्याला उजवा पाय जास्त फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचं, फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, बरोबर. आणि आता उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मान, पुढे मान, पुढे मान, मध्यभागी येऊन थांबायचं. आणि उजवा पाय जास्तीत जास्त वर खाली, वर खाली, वर खाली. आणि आता वर गेल्यावर थोडा वेळ तिथे थांबायचं आणि बघायचं उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडता येतोय का, किंवा आपल्या पोटऱ्यांच्या खाली, मांडीच्या खाली किंवा गुडघ्याच्या खाली आधार द्यायचा आहे. तिथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे.
संपूर्ण आपल्या पायाचे स्नायू ताणले जातात. छान. आणि उलट चाल करताना हाताची पकड सोडायची आहे. दोन्हीही हात आणि पाय नियंत्रित खाली येऊ देत. सावकाश. डावा हात पुन्हा सरळ करायचा डोक्याच्या दिशेने. डाव्या दंडावर आपलं डोकं ठेवायचं आणि मग पाठीवर पडून विश्रांती. आणि सावकाश पोटावर पडायचंय. आपण शलभासन करून घेऊया. एका कुशीलावरून पोटावर पडून विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आणि स्थिती घेऊया शलभासनसाठी. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता हनुवटी आपली जमिनीवर ठेवायची आहे. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. हनुवटी जमिनीवर. एकदम रिलॅक्स. आणि आता दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचे. हातांचा आधार जो आहे मांड्यांच्या खाली तो पॅसिव्ह होतो. हनुवटी जमिनीवर असेल ती कुठेही वर उचलायची नाहीये. हनुवटी जमिनीवर ठेवून पाय आपल्याला जेवढे गुडघ्यात सरळ ठेवता येतील तेवढे सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचे. सायटिका प्रतिबंध. त्याचबरोबर पाठीची दुखणी कमी होतात. व्हेरिकोज वेनचा ज्याला त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त. छान. आणि उलट चाल करताना हळूहळू दोन्ही पाय जमिनीवर येऊ देत. हातांचा आधार काढून घेऊया आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश पाठीवर पडून विश्रांती. आणि मग बैठक स्थितीमध्ये यायचंय. सावकाश बैठक स्थितीमध्ये. सावकाश. आज मी तुम्हाला एक मुद्रा दाखवणार आहे, वायू मुद्रा. ज्यांना वात विकारांचा त्रास आहे, वाताचा त्रास आहे, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. जेव्हा आपल्याला आपल्या शरीरामध्ये वात वाढतो तेव्हा नकळत आपल्या शरीरामध्ये थोडस कंप येतो, आपल्या हातापायांना पेडके येतात. तर ते कमी करण्यासाठी किंवा आपलं जे नाड्या ज्या आहेत आपल्या शरीरामध्ये त्या आपल्या व्यवस्थित चालू राहण्यासाठी, त्यांचं जी क्रिया आहे ती व्यवस्थित चालू राहण्यासाठी या मुद्रेचा उपयोग होतो. ही मुद्रा मी ग्रुपवरती सुद्धा शेअर करीनच, पण आता मी तुम्हाला दाखवते इथे कशी केली जाते ती. ही बघ, ही आहे आपली वायू मुद्रा. म्हणजे आपलं 5 बोट आहे त्यातलं पहिलं बोट जे आहे ते फोल्ड करायचं, अंगठ्याच्या मुळाशी लावायचं आणि त्याच्यावर मग अंगठा ठेवायचा. बाकीची 3 बोट जी आहेत ती आपली सरळ असते. हा, ही झाली आपली वायू मुद्रा. म्हणजे वात रोग ज्यांना आहे ते आटोक्यात येण्यासाठी अतिशय उपयुक्त. ही मी ग्रुपवरती शेअर करीनच. ठीक आहे, प्रत्येकाला कळली ही. आता मी स्टॉप करते शेअर. आपल्या हाताची 5 बोट, त्यातलं पहिलं बोट आहे ते फोल्ड करायचं, अंगठ्याच्या मुळाशी लावायचं आणि त्याच्यावर हा आपला अंगठा ठेव. ही झाली वायू मुद्रा, वात रोग आटोक्यात आणणारी. आता ही दोन्ही हाताचे जे तळवे आहेत हे सिलिंगच्या दिशेने आणि दोन्ही हात आपल्याला गुडघ्यांवर ठेवायचे. बरोबर, साधी मांडी घालायची आहे. पाठीचा कणा सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे तो श्वास सोडून देऊया. 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची आणि 2 आवर्तन संपूर्ण योगिक श्वसन. आहे तो श्वास सोडून देऊया. दीर्घ श्वसनासाठी आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संत गतीने श्वास सोडून देऊया. सेकंड राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने श्वास सोडून देऊया. कम्प्लीटली ब्रीथ आउट.
आणि करणार आहोत आपण विभागीय श्वसन अकार उकार मकारा सहित। दोन्ही हातांची आपण वायू मुद्रा केलेली आहे आणि आता सुरुवात करूया। संपूर्ण विभागीय श्वसन। एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, पोट किंचित बाहेर, छातीचा एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला। श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित, जाणीव उदर उर आणि स्कंद भागाकडे। सुरुवात। अजून एक राउंड। खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, श्वास सोडताना अकार उकार मकार। लास्ट राउंड विभागीय श्वसन। खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित। आपण जी वायू मुद्रा केली ती सोडून द्यायची आहे, दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत आणि प्राणायामाचा श्लोक। प्राणस्येदं वशी सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति। प्राणशक्तीला मनोमन बंधन, दोन्ही हात गुडघ्याने। आपण जी वायू मुद्रा केली त्याला म्हणजे असंच नाहीये की आपल्याला विभागीय श्वसनच करा किंवा दीर्घ श्वसनच करा, असं काही नाहीये। तुम्ही समजा ट्रॅव्हल करत असाल, ट्रेनने जात असाल किंवा बसने जात असाल, तिथे जरी तुम्ही अशी स्थिती घेतली आणि थोडा वेळ या स्थितीमध्ये बसलात तरीही तुमचे म्हणजे तुम्हाला जे लाभ आहेत हे तेवढेच आपल्याला भेटणार आहे। त्यासाठी खास आपल्याला बैठक घालून बसायची गरज नाहीये, कधीही तुम्ही करू शकता। आणि आता आपण करूया अनुलोम विलोम प्राणायाम। डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा, 3 आवर्तन। उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले। डावीने आहे तो श्वास सोडून देऊया, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेच। दुसरा वर्तन। डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने रेच, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेच। लास्ट राउंड। डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेच। उजवा हात खाली ज्ञान मुद्रेमध्ये। प्राणस्पंदनांची अनुभूती, अंगठा आणि पहिलं बोट यांचा जो स्पर्श झालेला आहे एकमेकांना, तिथून जे व्हायब्रेशन्स निघतात त्याची जाणीव, प्राणस्पंदन। आणि 3 आवर्तन भ्रामरी। पहिल्या आवर्तनासाठी डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि सुरुवात करूया। खोलवर दीर्घ पूरक,
रेचक करताना गुंजन. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक. जिभेचा शेंडा आता आपल्या टाळूला लावून घ्यायचा आहे आणि रेचक करताना गुंजन. तिसरं आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक. जिभेचा शेंडा टाळूला लावायचा आहे आणि रेचक करताना गुंजन. इथे ओठ थोडेसे आपले विलग राहतात. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच सावकाश पाठीवर पडून आपण जी बैठक घातली ती सोडून द्यायची आहे आणि शवासनासाठी स्थिती. पाठीवर पडून विश्रांती एका कुशीला म्हणून. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. आपल्या सगळ्यांना शवासनाची आदर्श स्थिती माहिती आहे. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे उजवीकडे. डोळे अलगद मिटले. बंद डोळ्यांनी आपल्या आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा रिकॅप मागोवा घ्यायचा. ज्या क्रमाने आपण आसनं केली त्या सगळ्या साधनेचा मागोवा. बैठक स्थितीमध्ये आज आपण अर्ध मत्स्येंद्रासन पाहिलं. दंड स्थितीतली आसनं. शयन स्थितीमध्ये आज आपण अनंतासन पाहिलं. या सगळ्या साधनांचा मागोवा. त्याचबरोबर आज आपण जी वायुमुद्रा केली तिचाही एक छोटासा आपण त्या सगळ्याचा रिकॅप आणि त्याचबरोबर बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. शवासन एकमेव आसन आहे ज्याच्यामध्ये आपण शरीरासोबत मनाचाही विचार करतो. आता क्रमाक्रमाने प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल करून घ्यायचा आहे. पायाची 5 बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, दोन्ही पायांच्या जांघेचा भाग. तिथे मन घेऊन जायचं, जाणीव घेऊन जायची शिथिल. दोन्ही हात, हातांची बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल करून घ्यायचा मनाने. सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठकळ्यांमधले 33 मणके, उदर भाग, उर भाग मनाने शिथिल. तिथला प्रत्येक अवयव, सांधे, पेशी, ग्रंथी मनाने शिथिल करायचे आहेत. कंठस्थ ग्रंथी, गळ्याचा पुढचा आणि मागचा भाग. चेहरा शांत आहे, कपाळावर कोणतीही आटी नाहीये. हनवटी, ओठ, तोंडाच्या आत सैल सर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग. 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस, टाळूचा भाग मनाने शिथिल. आपल्या ओठांवर हलकस स्मित हास्य एका निरागस बालकाप्रमाणे. आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना हलकासा ताण मिळतो त्या हास्यामुळे. इथलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि त्याचबरोबर आपली मानसिक स्थिती सुद्धा आनंददायी होते. जाणीव श्वासाची. श्वास घेताना होणाऱ्या थंड हवेचा स्पर्श, नाकाला त्याची जाणीव. श्वास सोडताना होणाऱ्या उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव आणि त्याचबरोबर पोटाच्या हालचालीकडे आपली जाणीव. श्वास घेताना हलकं हलकं वर येणारं पोट आणि श्वास सोडताना अगदी सावकाश जमिनीच्या दिशेने जाणारं पोट. हलकस स्मित हास्य कायम ठेवायचं आहे आपल्या चेहऱ्यावर.
शरीर आणि मनाची एकदम शांत स्थिती झालेली आहे. संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध झालेली आहे. आपण स्वतःला सतत सांगायचं आहे की मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, चैतन्य शक्ती, प्राण शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या शारीरिक मानसिक व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा आणि मनानेच तो पूर्ण करण्याचा प्रयत्न. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जेवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. या श्लोकाप्रमाणेच आपण आपलं संपूर्ण जो आजचा दिनक्रम आहे किंवा आपला जो आचार आहे हा आपण असाच सदाचारानेच भरून ठेवणार आहोत. पुन्हा एकदा जाणीव श्वासाची आणि पुन्हा एकदा आपण आपल्या मनाला अजून एक संकल्प देणार आहोत. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषध विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद, प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास प्राप्त झालेली आपली मनस्थिती, आनंदाची लहरी आपल्या मनामध्ये येत आहे. आणि या स्थितीतूनच आपण आजचा दिनक्रम सुरू करणार आहोत. आणि त्यासाठी या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान आपली डावीकडे उजवीकडे, सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश, शरीराला कुठलाही झटका न देता, डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांती पाठ सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत. हळूहळू कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हस्तमंथन, नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. धन्यवाद खूप खूप. कोणाला काही शंका? ठीक आहे. आता आपण भेटणार सोमवारी सकाळी 6 वाजता. उद्या आणि परवा आपल्याला सुट्टी आहे. तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. सूर्यनमस्कार घातले तरीही चालेल, म्हणजे सोमवारी आपल्याला जास्त त्रास वाटणार नाही. हरिओम. खूप खूप धन्यवाद. हॅव अ गुड डे टू ऑल आणि हॅपी वीकेंड. मीटिंग एंड करते.